शिवस्मारकावरून झालेल्या वादाचा निषेध. उद्या डोणगाव कडकडीत बंद. लोणार तालुक्यातील चिखला येथे शिवस्मारकावरून 2 गटात झालेल्या वादाचे पडसाद आता संपूर्ण जिल्ह्यात उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी उद्या 22 फेब्रुवारी 2026 रोजी डोणगाव शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन सकल शिवप्रेमी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. काय आहे नेमकी घटना? मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 20 रोजी चिखला येथे शिवस्मारकावरून 2 गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. या घटनेत मराठा समाजाच्या शिवकन्या संजीवनीताई वाघ व इतर महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेत महिलांचे कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याचे शिवप्रेमींनी म्हटले आहे. प्रशासनाला निवेदन. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज फेब्रुवारी 21 रोजी डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत आणि 2 समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी मुख्य आरोपी व सह आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. उद्याचे आवाहन. घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या फेब्रुवारी 22 रोजी डोणगाव शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकल शिवप्रेमी समाज डोणगाव शहर यांच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला असून सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केलेली आहे. त्यामध्ये कोणालाच असा भेदभाव दुजाभाव दिलेला नाही आहे. आणि यानंतर जर आज आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं एखादा जर समाज वागत असेल किंवा कुठल्या तरी एका समाजाला धरून शिवाजी महाराजाचा पुतळा हटवण्यासाठी जर महिलांचं वस्त्रहरण केले जात असेल तर ही खूप भयंकर निंदनीय गोष्ट आहे. आणि ही आजच्या काळात तर व्हायलाच नाही पाहिजे. आपण एवढे सुशिक्षित झालेले आहोत, आपल्याला एवढं समजते, विवेकबुद्धी आपण वापरायला पाहिजे की आपण कुठला काय वाद असेल त्या गावचा, तो वैयक्तिक वाद असेल तो त्या वादापर्यंत ठेवायला पाहिजे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचं त्यांचं धाडस कसं काय होते आजच्या काळात, ही सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे. आणि त्या गोष्टीच्या निषेधार्थ आम्ही आज डोणगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे की त्या दोषींवर ताबडतोब कडक कारवाई झालीच पाहिजे. आणि या निषेधाच्यासाठी उद्या डोणगाव बंदची आम्ही हाक पुकारलेली आहे आणि सर्वतोपरी कडक बंद आम्ही ठेवणार आहोत.